आणि खासदार साहेब आम्हाला अर्बन नक्षलवादी घोषित करण्यात आलं. पुण्यातून दिल्ली निघाली. ज्या सर्व संतांचा विचार संविधानामध्ये आलेला आहे, समता स्वातंत्र्य बंधुत्व, ही सर्व मूल्यांचा जागर वारकरी संतांनी केला आणि त्याचं प्रतिबिंब हे संविधानामध्ये उमटलेलं आहे. मग या संविधानाची जर दिंडी काढली असेल तर ती सर्व संतांची दिंडी आहे. पण असं असताना आम्हाला ETSचं स्क्वॉड आमच्यावर नजर ठेवून होतं. हा मला त्यावेळेचा अपमान नाही वाटला, तर सन्मान वाटला. कारण अशाच तऱ्हेची वागणूक ज्या वेळेला असे विचार मांडले त्यावेळेला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा महाराज यांना दिली गेलेली आहे. आणि म्हणून मी जास्त न लांबवता या संतांच्या विचाराचा आपण सर्वांनी जागर करावा. या संतांच्या विचारावर वाटचाल केली तर आपल्याला जे काम आणखीन एक सांगितलं. काय सांगितलं की श्यामसुंदर महाराज वारकरी कसं काय असू शकतो, का असू शकत नाही? कारण तो कॉम्रेडच्या कार्यक्रमामध्ये जातो, लाल झेंड्याच्या कार्यक्रमामध्ये जातो आणि म्हणून श्यामसुंदर सोनर वारकरी होऊ शकत नाही. अशी तिथे डिबेटवर चर्चा करण्यात आली. मला सांगायला आनंद वाटतो मोहन साहेब की आज तुम्ही योगा मानला, तो चांगलं झालं की ज्या कॉम्रेड नाना पाटील साहेबांनी क्रांतिसिंहांनी ही सगळी क्रांती घडवली, ते क्रांतिसिंह नाना पाटील हे मालकरी होते. प्रत्येक मालकरी हा वारकरी असतो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्रातला माणूस जन्माला येतो तो वारकरी म्हणून जन्माला येतो. कारण या महाराष्ट्राच्या भूमीची जी मशागत आहे ती वारकरी संतांच्या भूमीतून झालेली आहे. आणि म्हणून एका कॉम्रेडच्या नावानं जो मालकरी होता, जो वारकरी होता, त्याबद्दल तुम्ही मला सन्मानित केलं. आणि महाराज इथे आलेला असल्यामुळे आपल्या सर्वांना एक पूजा सांगणार आहे अर्ध्या मिनिटाची. ती पूजा आपण सर्वांनी करावी. आपण सर्वांनी उद्यापासून ती पूजा करावी असं आवाहन आपल्याला करतो. ती पूजा माझी नाही सांगितलेली, तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तुम्ही उद्यापासून पूजा करा. कोणती पूजा करा? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. हे टेक्निक आहे, हे तंत्र आहे, हे वर्म आहे. कशाचं वर्म आहे? पूजनाचं वर्म आहे. काय म्हणतात महाराज? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय असेल तर कोणाही जीवाचा मत्सर घडू नये. इथे विठोबाच्या म्हटलं नाही, महादेवाच्या म्हटलं नाही, अल्लाच्या म्हटलं नाही, येशूच्या म्हटलं नाही. ज्याचा जो ईश्वर असेल त्याच्या ईश्वराची ज्याला पूजा करावीशी वाटेल त्याने उद्यापासून कोणाचाही जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, प्रांतावरून किंवा स्त्री आहे म्हणून भेदभाव करू नये एवढी अपेक्षा व्यक्त करताना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण.